आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत एआयबीचा प्राथमिक अहवाल समोर। टेक ऑफ नंतर विमानातील दोन्ही इंजिन अचानक बंद पडलं। इंजिन बंद झाल्यानं काही सेकंदातच विमान कोसळलं। एआयबीचा प्राथमिक अहवाल। आयएसआयएसच्या संशयित दहशतवाद्याला लखनौमधून अटक। पुण्यामधल्या घातपात प्रकरणामध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेची कारवाई। रिझवान अली असं अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्याचं नाव। शिक्षक भरती घोटाळा प्रकरणामध्ये तब्बल 380 पानांचं आरोपपत्र दाखल। 8 आरोपींच्या विरोधात सरकारची फसवणूक, बनावट दस्तावेज तयार करणं, कट रचणं या गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र दाखल। रेल्वेच्या तिकीट सेवेमध्ये मोठा बदल। आरक्षित किंवा आरक्षित न झालेल्या तिकिटांची माहिती आता 4 तासांच्या ऐवजी 8 तासांआधी प्रसिद्ध होणार। रेल्वे मंडळाचा प्रवाशांना दिलासा। राज्यामधल्या कुपोषणाचा प्रश्न आजही अधांतरितच। 47,19,000 बालकांमध्ये 39% मुलांची वाढ खुंटलेली। दरम्यान नंदुरबारसारख्या आदिवासी जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 66% कुपोषित बालकांची नोंद। राज्यामधला पावसाचा जोर ओसरला। पुढील 2 ते 3 दिवस विदर्भातील काही जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, हवामान खात्याचा अंदाज। अभियांत्रिकी एमबीए प्रवेशासाठी 14 जुलैपर्यंत मुदतवाढ। सदर अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी आणखी 2 दिवस। विद्यार्थ्यांना दिलासा। सीईटी आणि इतर परीक्षा परराज्यामध्ये न होता आपल्याच राज्यामध्ये होणार। उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती। नवी मुंबईतील सिडकोच्या पुनर्विकास प्रकल्पांना दिलासा। बिल्डरांकडून हमीपत्र घेऊन बांधकाम परवानगी देण्याचा मार्ग खुला।